काय बोलतोय, इथं कॉन्क्रीटची पहिलं सोलिंग होईल ना, मग नंतर कॉन्क्रीटचा एक थर येतो त्याच्यावर कॉन्क्रीट टाकतो. तसं इथं आहेच नाही. सोलिंगवरती डायरेक्ट कॉन्क्रीट आहे ना. हे आमचे पालकण्याला जो रस्त्याचं काम चालू आहे, हजारो कोटी खर्च करून ज्या पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, त्याची सोलिंग बघा. त्याचं कॉन्क्रीट ज्याच्यावरती टाकणार आहे त्याच्यावरती छोटीशी परत येते कॉन्क्रीटची. ती कॉन्क्रीटची परत किती मजबूत आहे ती बघायची आहे तुम्हाला. हे दत्तू गीतेने आपल्या तालुक्याला सडवण्याचं काम केलेलं आहे. ज्या पद्धतीचं काम दत्तू गीतेने आपल्या भेवंडी तालुक्यात चालू केलेलं आहे, तो अतिशय खराब दर्जाचा असून ज्या पद्धतीने आपण शेलारच्या नाक्यावरती येताना जो रस्ता पाहता, तो ज्या पद्धतीने तुटलेला आपल्याला दिसतो, अशाच पद्धतीचा रस्ता आपल्याला या वाड्यापर्यंत असा रस्ता, तुटलेला रस्ता आपल्याला भेटणार आहे. आज हजारो करोड रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाने पैसे देऊन चांगल्या पद्धतीचा रस्ता बांधण्यासाठी आपल्याला दिलेला असताना कुठल्याही पद्धतीचे शासनाचे इंजिनियर इथे उपलब्ध नाही आहेत. इन्स्पेक्शन करायला कोणत्याही शासनाचा इंजिनियर इथे नसताना इथे काम चालू आहे. ज्या पद्धतीचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. जी मुलं काम करतात त्यांचा प्रयत्न असेल की चांगल्या पद्धतीचा आपण रस्ता देऊ, पण त्यांना वरतूनच ज्या पद्धतीने रस्ता बनवण्याचं काम दिलेलं आहे, म्हणजे त्यांचे जे तत्सम अधिकारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा गीते नामक हा जो कीटक या आपल्या भेवंडी तालुक्याला शोषण करण्यासाठी लागलेला आहे, त्याचा प्रत्यय आहे आणि भ्रष्टाचाराचा कलस आहे. आज आपल्या इथे रस्ता बांधताना ज्या पद्धतीची सोलिंग या रस्त्याला केली पाहिजे, आज आपल्या इथे हजारो टनच्या गाड्या या रस्त्याने जात असतात. आज शासनाने आपल्याला 1200 कोटी रुपये या रस्त्याला बांधण्यासाठी दिलेले आहेत, पण चुकीच्या पद्धतीने काम या रस्त्याचं चाललेलं आहे. आता आपण मध्यंतरीत पाहिलं होतं की ईगल कंपनीद्वारे 800 का 900 कोटीचा टेंडर त्यांना दिलेला आहे. काही छोट्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा मध्यंतरी टेंडर दिलेलं आहे, पण ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. आणि या माझ्या विभागातल्या जे कोणी कार्यकर्ते असतील, समाजसेवक असतील, या रस्त्यावरती लक्ष द्यायचं सोडून वेगळ्याच ठिकाणी लक्ष देत आहेत. तर माझं त्यांना सुद्धा म्हणणं आहे की आपल्याला जो रस्ता दिलेला आहे, आता बनवायचं काम चालू आहे, हा 30 वर्षासाठी शासनाने हा रस्ता बनवण्यासाठी आपल्याला कंपन्या नेमून दिलेल्या आहेत. तर जाणीवपूर्वक हे रस्ता व्यवस्थित होतो का नाही याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा आपल्या या रस्त्याला असलेल्या गावांची ज्या पद्धतीने अवस्था झालेली आहे, मोठ्या प्रमाणात आपल्या येथील जमिनींचे रेटसुद्धा पडलेले आहेत. कोणतेही शासकीय कंपन्या आपल्या रस्त्यालगत यायला तयार नाही का, तर आपल्या इथूनचे रस्ते निकृष्ट आहेत. तर आता शासनाने हजारो कोटी रुपये खर्च करून आपल्याला चांगले रस्ते दिले पाहिजेत म्हणून कंपन्या नेमल्या, पण त्या कंपन्या कुठेतरी या दत्तू गीते जो PWD अधिकारी आहे याच्या दबावाखाली, व मी सांगू इच्छितो की आपले जे कार्यकारी अभियंता आहेत सुनील पाटील यांचा सुद्धा हलगर्जीपणा याच्यामध्ये दिसून येतोय. त्यामुळेच आपल्या भेवंडी तालुक्यात अशा पद्धतीचे खराब रस्ते तयार होतात. त्यामुळे माझं सगळ्यांना म्हणणं आहे की 9 तारखेला आपण या खराब रस्त्यांसाठी कवाडला जो आंदोलन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सामील होऊन आपण तीव्र निषेध याच्यासाठी नोंदवायचा आहे. अन्यथा आपले रस्ते अशाच पद्धतीने उद्ध्वस्त होतील व 2-3 वर्षामध्ये पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला या भेवंडीवाडा रोडवरती दिसेल. म्हणून आपल्याला जर चांगले रस्ते पाहिजे असतील तर आपल्याला स्वतःहून या जन आंदोलनामध्ये सामील व्हायला लागेल आणि आपल्या विभागाचा विकास करायचा असेल तर चांगले रस्ते आपल्याला उपलब्ध झालेले पाहिजेत. म्हणून आपण स्वतःहून, आपण या भेवंडीचे नागरिक म्हणून, आपण या गावाचे नागरिक म्हणून आपल्याला चांगले रस्ते पाहिजेत, आपल्या जमिनींना चांगला भाव पाहिजे, तर आपल्याला चांगले रस्ते पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर यायचं आहे. 9 तारखेला जो जन आंदोलन आपण ठेवलेलं आहे कवाड नाक्यावरती, तिथे आपण या रस्त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या दत्तू गीते जो भ्रष्टाचारी अधिकारी आहे PWDचा, याच्या विरोधात जन आंदोलन पुकारण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यावे, एवढे मी आपल्या न्यूज चॅनलद्वारे आवाहन करतो.